चला आज ना या सुंदर धबधब्याच्या शेजारी असलेल्या मंदिराला आपण भेट देऊयाच. तुम्हाला माहितीये का, या मंदिरामध्ये आम्हाला एक गुप्त दरवाजा देखील दिसलाय. तुम्हाला पण बघायचा आहे ना? तर तुम्हाला माहितीये आपण सध्या सासवडमध्ये आहोत आणि याआधी मस्त अशा दोन वेगवेगळ्या नद्या दिसतील अशा संगमावरचं संगमेश्वर मंदिर आपण बघितलंय आणि त्यानंतर उत्तम शिल्पकला असलेलं चांगवटेश्वर मंदिर देखील आपण पाहिलंय. बघितलं नसेल तर या दोन्ही मंदिराच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय, तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की बघा. आता आपण जाणार आहोत तिसरं शिवमंदिर बघायला. मुळातच सासवडमध्ये फिरताना इतकी मजा येते. एकतर मस्त पाऊस झालाय, सगळीकडे हिरवळ आहे, नद्यांना सुंदर पाणी आहे, रस्ते थोडेसे खराब आहेत पण हरकत नाही, एकंदरीतच फिरताना मजा येते. आता सासवडमधल्या तिसऱ्या मंदिरात आपण आलोय, जे आहे सिद्धेश्वर मंदिर. हे मंदिर पण तुम्हाला दिसत असेल, नदी किनारी हे मंदिर आहे आणि या मंदिरात देखील मोठा नंदी आहे, जसं आपण संगमेश्वर मंदिरामध्ये बघितला होता आणि चांदवटेश्वर मंदिरामध्ये भेटला होता. अजून या मंदिरात काय आहे आणि या मंदिराची गोष्ट काय आहे हे सगळं आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सासवड गावापासून थोडं एका बाजूला असलेलं हे सिद्धेश्वर मंदिर अतिशय शांत आणि सुंदर असं देवस्थान आहे. कऱ्हा नदीच्या किनारी असलेलं हे मंदिर राजा कृष्णदेवराय याच्या राज्याच्या सीमेवर होतं, म्हणून सीमेवरचं देऊळ म्हणून देखील याला ओळखलं जातं. खरं सांगते, इथे इतकी शांतता आहे, मस्त पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात आणि सुंदर असा परिसर आहे. म्हणजे तुम्हाला असं एकदम शांतपणे बसायला जर यायचं असेल ना तर इथे तुम्ही नक्की भेट द्या. आणि हां, दुसरी गोष्ट, पूर्वासुरेला सबस्क्राईब केलंयत ना? नसेल केलं तर ते देखील लगेच करा. आणि यायचा रस्ता थोडासा यायचा रस्ता मात्र थोडा अवघड आहे. 4 व्हीलर जर तुम्ही घेऊन येणार असाल तर आता आमची एक मजा झाली की आमची गाडी आणि समोरनं 2-3 गाड्या, त्यामुळे आम्हाला खूप रिव्हर्स मध्ये जायला लागलं. सो 2 व्हीलर वाल्यांसाठी तेवढा प्रश्न नाही, पण 4 व्हीलर घेऊन येणार असाल तर मात्र थोडं कठीण आहे रस्ता. थोडासाच पॅच, एक अर्धा किलोमीटरचा असेल सूरज, साधारण एक अर्धा किलोमीटरचा पॅच हा थोडासा खूप निमुळता रस्ता आहे इथे. पण आल्यानंतर इथलं जे वातावरण आहे ना एकदम प्रसन्न आहे. म्हणजे ही नदी छान हिरवळ, खूप शांतता, पक्ष्यांचे आवाज एकदम मस्त आहे, त्यामुळे बेस्ट आहे, वर्थ आहे. मागे बघितलेल्या दोन्ही मंदिरांसारखी म्हणजे संगमेश्वर आणि चांगवटेश्वर मंदिरासारखी सिद्धेश्वर या मंदिराला ना तटबंदी दिसत नाही. या तटबंदी नसल्यामुळे मला असं वाटतंय की इथलं पटांगण अजून जास्त मोठं दिसतंय. याचं बांधकाम जे आहे किंवा विमान म्हणजे शिखर जे आहे हे साधारण संगमेश्वर मंदिरासारखं आहे, मात्र या शिखरामध्ये ज्या छोट्या देवता तिथे दिसत होत्या त्या दिसत नाहीये. पण मंदिराच्या इथे समोर सतीशिळा मात्र मला दिसते. शिळा तुम्हाला दिसते का? अशी शिळा बऱ्याचशा मंदिरांमध्ये तुम्ही बघितलेलं तुम्हाला आठवत असेल. तर याला सतीशिळा किंवा वीरगळा असं म्हणतात. तर ह्याला सतीशिळा का म्हणतात तर तुम्हाला सतीची गोष्ट तर माहिती असेलच. तर अशा प्रकारे पूर्वीच्या काळी जेव्हा सती परंपरा होत्या तर तिच्या स्मरणार्थ प्रत्येक मंदिराच्या एक शिळा ठेवली जायची, ज्याला सतीशिळा म्हणतात. दुसऱ्या याचं नाव आहे वीरगळा. तर वीरांनी ज्यांनी आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या राज्यासाठी प्राणांचं बलिदान दिलंय अशा सगळ्या वीरांना स्मरण करण्यासाठी वीरगळा असं देखील याला म्हटलं जातं. ह्याच्या इथे सुरुवातीला पण थोडासा बाहेर असा हा छोटा नंदी मंडप आहे. म्हणजे मंडप छोटा असला तरी बाकी मंदिरांप्रमाणे इथला नंदी देखील मोठा आहे. जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की इथली ही शैली दिसते, अशा प्रकारे मोठा नंदी मंदिराच्या इथे ठेवायची. एकंदरीतच मंदिरामध्ये ना शिल्पकाम आपल्याला खूप कमी आढळून येतं, पण काही ठराविक वेगळ्या मूर्ती आम्हाला इथे दिसल्या. त्याआधी आपण इथल्या शंकराचं दर्शन घेऊया. चला, सभा मंडपामध्ये थोडं पाणी होतं, स्वच्छ होतं, पण पावसामुळे पाण्यामुळे थोडासा चिखल तिथे झालेला होता. मात्र देवाऱ्यामध्ये गेल्यानंतर म्हणजे गर्भगृहामध्ये गेल्यानंतर शिवपिंडीला अतिशय सुरेख प्रकारे इथे सजवलेलं होतं. अशी सुरेख सजवलेली शिवपिंड बघितली की आपापच आपले हात जोडले जातात. मला ना असं छान सजवलेली, म्हणजे मी खूप ठिकाणी बघितलंय की तिथे जेवढ्या प्रमाणात फुलं मिळतात त्या सुंदर फुलांनी अशी शिवपिंड छान सजवलेली असते. तुमच्या इथल्या कुठल्या देवळात तुम्ही अशी सुंदर सजवलेली पिंड बघितली हे मला नक्की सांगा.
शिवपिंडीच्या इथेच मागच्या बाजूला ही मूर्ती होती. अनेक लोकांच्या ब्लॉगमध्ये मी या मूर्तीला पार्वती म्हटलेलं ऐकलंय, पण ही बघून तरी पार्वतीची मूर्ती वाटत नाहीये. कदाचित उभा असलेला शंकर हा असावा असा माझा अंदाज आहे. गर्भगृहाच्या इथे शेजारी ही एक गुप्त खोली दिसली. नंतर मी जेव्हा इथल्या गावकऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा कळलं की या मंदिराला खाली तळघर आहे आणि हा तळघराकडे जाण्याचा रस्ता आहे. पण या तळघरात काय आहे हे मात्र गुपित आहे, हे मला पण माहिती नाही. मंदिराच्या इथे बाहेर एका झाडाखाली शिवपिंड आणि तेथे नंदी देखील दिसला. कदाचित हे लघु मंदिर असावं. या मंदिराचा जीर्णोद्धार स्वतः अहिल्याबाई होळकरांनी केला होता असं देखील माझ्या वाचनामध्ये आलं. मंदिर कितीही साधं असलं तरी परिसर मात्र अत्यंत सुरेख आणि शांत होता. एखादा दिवस शांत बसण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल ना तर हे मंदिर अतिशय उत्तम आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लगेच लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका हा. तर असंच वेगवेगळी मंदिरं, वेगवेगळ्या जागा आपल्याला शोधायच्या असतील तर मस्तपैकी फिरत राहू, भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.